आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 24 एप्रिल ते 23 मे 2026 या कालावधीत बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम या शाळेमध्ये हे विशेष शिबिर सुरू असून विविध कला, क्रीडा आणि कौशल्य प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली जात आहे। या प्रशिक्षण शिबिरात योगा, कराटे, आर्चरी, ढोल पथक, मेहंदी आर्ट, बांबू आर्ट, मातीशिल्प कला तसेच गोंडी आणि वारली पेंटिंग सारख्या पारंपरिक कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे। विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबरोबरच आत्मविश्वास वाढवणे, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक जतन हे शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे। विविध तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभाग घेत आहेत। आदिवासी विकास विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कला आणि गुणांना वाव मिळत असून स्वावलंबन व व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळत आहे। पारंपरिक संस्कृती जपत आधुनिक कौशल्यांची जोड देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून पालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। सहभागी विद्यार्थ्यांनी लोकराज्य टीव्ही न्यूजशी संपर्क साधून माहिती दिली। पाहूया हा सविस्तर वृत्त। तर माझे पूर्ण नाव अंतकला बळीराम कोटुळे, शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पाटण। तर समर कॅम्प यावर्षी 24 एप्रिल 2026 ला बोर्डा शाळेत घेण्यात आला। तर आपल्याला जे आवडीचे कला आहे त्याच्यामध्ये सहभाग घेण्यात आला। तर मला चित्रकला, पेंटिंग खूपच आवडत होती। पहिले थोडंफार माहीत होतं, तर इथे आल्यानंतर सर्व काही छोट्या छोट्या गोष्टी आणि बेसिकपासून शिकायला मिळालं। आणि भूषण सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं आणि निसर्गापासून पक्षी, प्राणी असे वेगवेगळे आम्ही पेंटिंग कॅनव्हासवर केली आणि बॅगवर केली। असे आम्ही आता कुठे पण करू शकतो। तर असे आम्हाला असंच मार्गदर्शन करावं आणि असं आयुष्यामध्ये कुणीही साथ द्यावं अशी मी विनंती करतो। मेश्राम, मी शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोर्ड इथं शिकते। मी 11 सायन्सला शिक्षण घेत आहे। मला म्हणजे कराटेची इच्छा नव्हती, पण म्हणजे आमच्याकडे जास्त घटना घडते म्हणून त्यासाठी मी कराटे शिकायला तयार झाली। पण म्हणजे पहिले प्रॉब्लेम येत होती, शिकायला आवडत नव्हतं, पण आता शिकण्याची बहुत इच्छा होते। कारण की छान रोशनी टीचर, राहुल सर यांनी आम्हाला छान शिकवतात। त्यांनी बॅक किक, पंचेस बहुत छान अशी शिकवतात न। दुसऱ्याची मदत करायला या कराटेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यात मला म्हणजे बहुत इच्छा आहे माझी अशी मदत करण्याची। अजून काही असे घटना घडताना दिसले तर त्यांची मी याच्यातून कराटेचे शिकून असेल तर त्याच्या माध्यमातून मी मदत पण करू शकणार, दुसऱ्याची सहायता पण करू शकणार। स्वाती चुंगाराम दर्रो, मी अनुदानित आश्रम शाळा सरळपारची विद्यार्थिनी आहे। इथे शासकीय आश्रम शाळा बोर्डा इथे समर कॅम्प चालू आहे। ते समर कॅम्पसाठी मी आलेली आहे। या समर कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे। इथं बांबू आर्ट, मातीकाम, मेहंदी, चित्रकला, म्युझिक, कराटे, धनुर्विद्या, ढोल आम्हाला एवढं काही शिकवलं जात आहे आणि आम्हाला शिकून इथं खूप छान वाटत आहे आणि आम्हाला नवीन काही शिकायला मिळालं। शाळेमध्ये आम्ही रोजच सिलेबसच शिकत होतो, पण इथं आम्हाला खूप काही चांगलं शिकायला आणि नवीन शिकायला मिळत आहे। इथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे आणि आम्हाला इथं राहावंसं वाटतं। आता जायचे दिवससुद्धा आले आहेत। Myself Shrutika Kishore Madavi. I am studying in 11th science. My school name is Government Girls Ashram School Borda. तर आमच्याकडे समर कॅम्प आयोजित केलेला आहे। तरी योगा हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो। तर आम्हाला टाळासन, वृक्षासन, धनुरासन, सूर्यनमस्कार हे सर्व काही शिकवले। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या सहयोगाने शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोर्डा येथे प्रकल्पातील 23 अनुदानित, 8 शासकीय व 1 EMRS अशा एकूण 32 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 23 एप्रिल 2026 ते 22 मे 2026 या 1 महिन्याच्या कालावधीत उन्हाळी शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या कलांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये खास करून योगा, प्राणायाम, कराटे, धनुर्विद्या तसेच गोंडी पेंटिंग,
माती काम, रांगोळी आणि संगीत तसेच ढोल ताशा इत्यादींचा समावेश केलेला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना उन्हाळी शिबिराचा अत्यंत फायदा होत असून जे विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळी शिबिर लावू शकत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना इथे संधी देण्यात आली असून याचा फायदा आदिवासी विद्यार्थी इथे ट्रेन झाल्यानंतर आपापल्या शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करतील. या शिबिरामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हिरिरीने भाग घेत असून आपल्यातील नैपुण्य दाखवत आहे. निश्चितच हे समर कॅम्प हा आदिवासी विद्यार्थ्यांना एक वेगळा आयाम मिळेल व त्यांचे कलागुणांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.